जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला परमनंट सरकारी जॉब पाहिजे तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड जे की भारत सरकार अंतर्गत येतं यांच्यातर्फे 394 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। तुमचा डिप्लोमा झालेला आहे, डिग्री झालेला आहे, बीएससी झालेला आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे सॅलरी पण चांगली असणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेंटर असणार आहे एक्झाम देण्यासाठी। त्यामुळे संपूर्ण माहिती सांगतोय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, सिलेक्शन प्रोसेस काय आणि एक्झाम कशी होणार आहे, या दोन गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं शिक्षण या रिलेटेड झालं असेल तर नक्की शेअर करा। आता यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे, त्यावरून सगळी माहिती समजून सांगतो। त्याआधी अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर इंडियन ऑइल यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकताय। IOCL.com लेटेस्ट जॉब ओपनिंग्स। ओके, जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सध्या जी भरती चालू आहे त्याची नोटिफिकेशन आली आहे। याची नोटिफिकेशन 2 दिवसाआधी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आली होती, जी की शॉर्ट नोटिफिकेशन होती। पण जोपर्यंत प्रॉपर मोठी नोटिफिकेशन येत नाही, डिटेल नोटिफिकेशन येते, तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही। आणि आता डिटेल नोटिफिकेशन आली आहे, ज्यात सगळी माहिती आहे, त्यात नंतरच आपण व्हिडिओ बनवतो। जसं की तुम्ही ते बघू शकताय, इथे डिटेल ॲडव्हर्टिजमेंट आहे आणि ते बघा हाऊ टू अप्लाय म्हणजे अप्लाय लिंक आहे। तर इथून बघा आपण अप्लाय करू शकतोय। तारखा तुम्हाला इथे दिसून जाईल, जसं की बघा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालंय 20/12/2025 पासून। शेवटची तारीख आहे 9/1/2026 आणि तुम्ही इथे बघू शकताय फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीच असणार आहे। ॲप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख आहे आणि ऑनलाईन फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख 9/1 आहे, म्हणजे 9 जानेवारी। त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी ते बघा दिले हाऊ टू अप्लाय, त्याच्यानंतर काही प्रश्न असेल ते दिलेले आहे, गाईडलाईन्स दिलेले आहे आणि ते न्यू रजिस्ट्रेशन करून आपण अप्लाय करू शकतोय। हा कसा फॉर्म भरायचा ते पण सांगतोय, पण त्याआधी आपल्याला समजणं गरजेचं की कोण कोण अप्लाय करू शकतंय। तर बघा ही यांची नोटिफिकेशन आहे, जी की 20/12/2025 रोजी आलेली आहे आणि यांचे जेवढ्या पण रिफायनरीज आहे त्या ठिकाणी यांचं लोकेशन असणार आहे। सॅलरी जर बघायला गेलं तर तुम्ही ते बघू शकताय 25,000 रुपयांपासून 1,05,000 रुपयांपर्यंत तुम्हाला ते सॅलरी जाते आणि भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात, कारण की गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यातल्या त्यात पोस्ट पण चांगली असणार आहे। ओके, अजून आता खाली स्क्रोल केल्यानंतर बघा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जी की ॲज अ महारत्न कंपनी असणार आहे, इंडियाचं फ्लॅगशिप कंपनी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं। अनेकांना सांगायची पण गरज नाही, प्रत्येकांना इंडियन ऑइलबद्दल माहिती आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर नंबर ऑफ ओपनिंग्स इथे दिलेले आहे, तर तुम्ही इथे बघू शकताय नंबर ऑफ पोस्ट आणि कुठे असणार आहे, त्या जागा आणि त्यांचं रिझर्वेशन काय तर त्यानुसार दिले, कास्टनुसार पण इथे दिलेलं आहे। जसं की बघा सगळ्यात पहिली पोस्ट असणार आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट प्रोडक्शनसाठी। तर बघा एवढे सगळ्यांच्या रिफायनरीज आहेत त्या ठिकाणी हे असणार आहे आणि टोटल जागा पण इथे दिलेली आहे। ओके, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट PNU साठी असणार आहे, त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट यासाठी पण आहे आणि इथे बघा लोकेशन आणि कास्टनुसार पण जागा दिल्या आहे, ते तुम्ही बघू शकताय। त्याच्यानंतर ज्यांचं इलेक्ट्रिकल झालं आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांचं मेकॅनिकल झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे, त्याच्यानंतर त्यांचं इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे, त्याच्यानंतर कंट्रोल ॲनालिस्टसाठी आहे, पुन्हा इथे बघा फायर अँड सेफ्टीसाठी सुद्धा आहे। अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल नंबर ऑफ ओपनिंग्स किती आहे, इथे सगळी माहिती दिलेली आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे तर इथे बघा दिले पोस्ट वाईज क्वालिफिकेशन दिलंय। आता या इंजिनिअरिंगसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 3 वर्षाचा डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजे या रिलेटेड असेल तरी चालणार आहे। 50% मार्क पडलेले पाहिजे जनरल EWS OBC साठी आणि SC ST साठी 45% पाहिजे। ओके, त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट। ओके, मग यासाठी पण 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे तुमचा। मग यामध्ये ते बघा कुठले कुठले ब्रँचेस एलिजिबल आहे, त्याच्यानंतर BSc तुमचं झालेलं आहे, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, तरी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा यापैकी असेल तरी करू शकता। ओके, त्याच्यानंतर याच्यासाठी बघू शकता तुम्ही 3 म्हणजे थोडक्यात 3 वर्षाचा डिप्लोमा
BSc आणि डिग्री आणि ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्या रिलेटेड तुमचा ट्रेड म्हणजे त्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल जे पण तुमचं झालं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. इथे बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथूनही तुम्ही हे प्रॉपरली वाचू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट आपण बघायला गेलं तर 18 ते 26 तुमचं वय पाहिजे जर का तुम्ही ओपन कॅटेगरीतनं आहात. पण जर का तुम्ही कॅटेगरीतनं असाल तर इथे बघा 5 वर्षाची सूट दिली आहे SC ST साठी आणि OBC साठी दिलेली असते 3 वर्षाची सूट. ओके, बाकी डिटेल्स बाकी म्हणजे तुम्ही एक्स सर्व्हिसमन वगैरे आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण दिले, ते पण इथे दिले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा सिलेक्शन प्रोसेस दिली आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे जी की CBT म्हणतात, CBT होणार आहे. त्याच्यानंतर स्किल प्रोफिशियन्सी किंवा फिजिकल टेस्ट असणार आहे म्हणजे फायर सेफ्टीमध्ये असेल तर फिजिकल होणार आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करताय तर स्किल टेस्ट होणार आहे, प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे, असं असणार आहे. CBT कशी असणार आहे तर 120 मिनिटाची असणार आहे. ओके, त्याचा सिलेबस काय तर तुम्ही इथे बघू शकता. सिलेबस दिलेला आहे 75 मार्काचा. यामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी. तुम्हाला जर हे पुस्तकं पाहिजे असेल तर मी ते टॅग करून दिले आहे, तिथून तुम्ही इझिली मागून तुमचा अभ्यास सुरू करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे 1-1.5 महिना तुमच्या हातात आहे, त्यामुळे नक्की तुम्ही आत्ताचपासून स्टडी केला पाहिजे. ओके, बाकी सगळी माहिती दिलेली आहे, एक्झाम डिटेल्स दिलेला आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू कसं होणार आहे, काय होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. बाकी कुठले कुठले इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतात, कुठले कुठले अलाउन्सेस तुम्हाला मिळतात ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल फिटनेस टेस्ट होते त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता एक्झाम सेंटर्स बघायला गेले तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR हे आपलं एक्झाम सेंटर्स असणार आहे. या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. यासाठी एक्झाम फी किती असणार आहे ते SC ST PWBD कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे. बाकी OBC आहात, जनरल कॅटेगरीत आहात, EWS मधून आहात तर 300 रुपये फी असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या PDF मध्ये वाचायला मिळेल. अप्लाय कसं करायचं आहे तर या वेबसाईटवर यायचं आहे. ही फॉर्म म्हणजे ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. अप्लाय नाव म्हणायचं आहे. न्यू असाल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑलरेडी असेल तर लॉग इन करायचं आहे. आता मी न्यू दाखवतो तर यावर क्लिक केल्यानंतर ही बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे सगळ्यात पहिलं पेज ओपन होतं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे. मग बेसिक इन्फॉर्मेशन काय असते तर तुमचं नाव, आडनाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळं टाकून द्यायचं आहे. कॅप्चा ते टाकून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर सेकंड पेजवर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सिग्नेचरची साईज किती पाहिजे, फोटोची साईज किती पाहिजे, फोटो कसा पाहिजे त्याच्या रिलेटेड माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर डिटेल्स टाकायचे आहे. डिटेल्स म्हणजे काय मग तुमचे शिक्षण किती झाले, 10वी झाले, 10वीत किती पडले, कुठून केलंय, त्याच्यानंतर 12वी झालंय, कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलंय, त्याच्यानंतर किती मार्क पडले ते, त्याच्यानंतर जो पण कोर्स करताय, डिप्लोमा करताय ती माहिती टाकायची. त्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्यायचं. जे पण मी माहिती टाकली आहे, माझा मोबाईल नंबर टाकला आहे, माझा ईमेल ॲड्रेस टाकला आहे, माझा फोटो सिग्नेचर बरोबर आहे का, नाही तर तुम्हाला नंतर करेक्शन करावं लागतं आणि कधी कधी करेक्शनला चार्जेस असतात. त्यामुळे कधी पण तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरता तेव्हा प्रिव्ह्यू करून बघून घ्या तुमचा आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक आहे का, मोबाईल नंबर मिस्टेक आहे का, तो प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे, पेमेंट करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर चांगली संधी आहे. ज्यांचा डिप्लोमा झालाय, डिग्री झालाय, BSc झालाय, परमनंट सरकारी जॉब पाहिजेला आहे, चांगली पोस्ट पाहिजेला आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.